जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 204. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. काल आपण जी प्रेम प्रक्रिया बघितली चित्तलयाची, जीवाच्या उद्धाराची, यामध्ये ज्या गोष्टी अनुस्यूत असतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी भगवंतांना अपेक्षित असते आमच्याकडून ती कोणती असं विचारलं तर भगवंत सांगतील, त्यांनी सांगितलं पुढे सुंदरकांडामध्ये आणि अनेक ठिकाणी, निर्मल मनजन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्रन भावा. जो जसा आहे तसा प्रभूंसमोर आला, सद्गुरूंसमोर आला की ते त्याचा सहजी स्वीकार करतात. मनामध्ये कोणतंही कपट छल, आत वेगळं बाहेर वेगळं, हा भाव नसणं म्हणजे ती हृदयाची निर्मळता असणं, सरळपणा असणं. याला या परमार्थ मार्गामध्ये अत्यंत महत्त्व आहे. कारण या हृदयाच्या सरलतेशिवाय खरं आज्ञापालन सद्गुरूंचं, भगवंतांचं होत नाही. या सरलतेशिवाय हृदयाची शुद्धी खऱ्या अर्थानं परिपूर्ण होत नाही. कारण प्रभूच कसे आहेत आपण बघितलं अगोदर, सरल सुभाऊ छुवत छल नाही, असे आमचे प्रभू श्रीराम आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे, त्यांच्या चरणी ज्याला स्थान हवं त्यानं हृदयानं असं सरळ होणं जरूर आहे. आमच्या महाराजांचा फार भर आहे यावर. हृदयाची सरलता, ज्याला आपण इनसन्स म्हणतो, निरागसता, बालभाव जो आहे तो या निरागसतेमध्ये आहे. त्यामुळे अशा निरागसपणाच्या हृदयामध्येच खऱ्या अर्थानं प्रभूंची पावलं अखंड नांदू शकतात, कोणत्याही किलमिशाशिवाय. त्यामुळे चित्तलयामध्ये ह्या हृदयाच्या सरलतेचं फार महत्त्व आहे. हे सांगण्याचं कारण, आज ज्या ऋषीश्रेष्ठांचं पावन चरित्र आम्हाला तुलसीदास सांगणार आहेत, त्या ऋषीश्रेष्ठ सुतीक्ष्णांची हृदयाची सरलता अशी आमच्या हृदयाला भिडावी. हृदयाची सरलता कशी असावी तर सुतीक्ष्ण मुनींसारखी असावी असं म्हणायला काहीच हरकत नाही. असं ते परमपावन चरित्र आहे. पूर्ण चरित्र इथे तुलसी रामायणामध्ये दिलेलं नाही, पण कोण होते हे सुतीक्ष्ण ऋषी ह्याचा अगोदर थोडासा परामर्श घेऊन मग आपण तुलसीदास काय सांगतायत त्यांच्याबद्दल ते बघूया. या तुलसी रामायणामध्ये सुद्धा जसं सांगितलं तसे हे अगस्ती मुनींचे शिष्य, बरं का, सुतीक्ष्ण त्यांचं नाव. आणि हे बालपणापासून अगस्त्य ऋषींकडे राहून त्यांच्या गुरुकुलामध्ये यांनी ज्ञानसंपादन केलं. पण कसे होते हे सुतीक्ष्ण जेव्हा ते गुरुकुलामध्ये नांदत होते गुरूंच्या छत्रछायेखाली, तर फार काही ज्ञान विचारामध्ये, ज्याला आपण इंटरेस्ट म्हणतो, गती म्हणतो, तशी नसलेले, गायी चरायला न्यावं, वनामध्ये रमावं, अशा भावना अशी ज्यांची होती हृदयामध्ये, असे हे सुतीक्ष्ण मुनी होते जेव्हा गुरुकुलामध्ये शिकत होते तेव्हा. पण यांच्यामध्ये एक गुण जो खूप तीव्रतेनं अगस्ती मुनींच्या लक्षात यायचा तो म्हणजे हा हृदयाचा सरळपणा. अतिशय भाबडे, अतिशय भोळे
गुरु सांगतील त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारे, पण आपल्याच गुरुभक्तीमध्ये रमणारे, बाकी ज्ञान विचारामध्ये फारसा इंटरेस्ट नसलेले, असे हे कोमल स्वभावाचे ऋषी होते बरं का. आणि गंमत अशी की जेव्हा त्यांचा विद्याभ्यास पूर्ण झाला अगस्त्य मुनींकडे, तेव्हा त्यांनी विचारलं पद्धतीप्रमाणे की तुम्ही मला ही विद्या दिलीत तर मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ. आणि अगस्त्य मुनींना त्यांचा भाव मुळापासूनच आवडायचा, खूप प्रेम होतं अगस्त्य मुनींचं त्यांच्यावर. खूप साहजिक आहे, जो निरागस असतो, जो शिष्य अंतःकरणामध्ये पूर्ण शुद्ध असतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणतंही कपट नसतं, तो गुरूंना स्वाभाविकपणेच प्रिय होतो. त्यामुळे त्यांचं खूप प्रेम होतं. पण तरीसुद्धा गमतीनं ते म्हणाले, गमतीनं म्हणता येणार नाही पण त्यावेळी एक प्रकारे मिश्किलपणे म्हणाले की खरं तर मला काही नको, पण तू फारच आग्रह करतोयस तेव्हा श्री सीतारामांना माझ्याकडं तू घेऊन ये, हीच तुझी गुरुदक्षिणा असेल बरं का. आणि सुतीक्ष्ण मुनींनी हे इतकं हृदयाशी धरलं की मला सीतारामांना माझ्या गुरूंकडे घेऊन जायचे, तरच मी गुरुदक्षिणा देऊन माझा विद्याभ्यास खऱ्या अर्थानं पूर्ण करू शकतो आणि मगच खऱ्या अर्थानं त्याचं फलित मला मिळू शकतं. अशी भावना ह्या सुतीक्ष्ण मुनींनी इतकी घट्ट हृदयाशी धरली आणि वनात निघून गेले. वनामध्ये घोर तपस्या ह्यांनी केली, कारण दुसरं काही मिळवायचं मनामध्येच नव्हतं. मला श्री सीतारामांचं दर्शन झालं पाहिजे आणि त्यांना घेऊन मी माझ्या ऋषींकडे, माझ्या गुरूंकडे गेलं पाहिजे, हा एकच भाव. कसं असतं पहा, एकविध भावामध्ये खूप शक्ती असते. ज्यावेळी आमच्या सर्व शक्ती या देहमन बुद्धीच्या त्या एका ध्येया पाठी गुंततात, पूर्णपणे लागतात, त्यावेळी ती ध्येय सिद्धी प्रभू कृपेनं होत असते. म्हणून त्या एकविध भावाचं एवढं महत्त्व. तर अशा रीतीनं हे सुतीक्ष्ण मुनी वनामध्ये तपश्चर्या करतायत श्री सीतारामांच्या दर्शनासाठी बरं का. आणि आता आम्हाला तुलसीदास सांगतील की कसं दर्शन प्रभूंनी त्यांना दिलं, त्यांची काय अवस्था झाली याबद्दल बघूया. आणि खरोखर आमच्या सद्गुरूंच्या चरणी अशी सुतीक्ष्ण मुनींसारखी, खरं नाव आहे सुतीक्ष्ण बरं का, धारदार, पण ते धारदार कशाच्या बाबतीत आहेत तर त्या एकविध भावाच्या बाबतीत, आपल्या गुरुभक्तीच्या बाबतीत ते सुतीक्ष्ण आहेत. पण असे जे गुरुभक्तीच्या बाबतीत सुतीक्ष्ण असतात त्यांचं हृदय हे अत्यंत कोमल असतं, अत्यंत सरळ असतं. तसं हृदय, तशी भावना, तसा भाव आमच्या हृदयामध्ये सद्गुरू कृपेनं जागृत व्हावा, ही मनापासून प्रार्थना सद्गुरुनाथांच्या चरणी करून आज हे गोड चरित्र आपण बघूया. तुलसीदास सांगतायत, मुनी अगस्ती कर शिष्य सुजाना, नाम सुती छन रति भगवाना, मन क्रम बचन राम पद सेवक, सपने हूँ आन भरोसन देवक. पहा बरं, आपण एकविध भावाबद्दल म्हणलं आणि पहिल्याच चौपाईमध्ये तुलसीदासांनी आम्हाला कसा त्यांचा एकविध भाव होता, कशी अनन्यता होती ते सांगितलंय. अगस्ती मुनींचे सुतीक्ष्ण नावाचे एक सुजाण शिष्य होते, ज्ञानी शिष्य म्हटलंय पहा. म्हणजे ही हृदयाची सरलता, गुरुभक्तीच ज्ञान अंतःकरणामध्ये निपुजू शकते. केवळ ज्ञानाच्या पाठी लागून ती कधी अंतःकरणात निपुजत नाही. जोवर गुरूंच्या प्रेमाचा लेप त्या ज्ञानाला लागलेला नाही तोवर ते ज्ञान शुष्क असतं. त्यामुळे म्हणतायत पुढे, नाम सुती छन रती भगवाना, भगवंतांविषयी अत्यंत रती ज्यांच्या अंतःकरणात आहे, प्रेम आहे, असे ते आहेत. मन क्रम बचन रामपद सेवक, श्रीरामांचे चरणसेवक आहेत काया वाचा मनानं. आणि
सपने हो आन भरोसन देवक. हे आम्हाला शिकायचं आहे. त्यांना स्वप्नातही इतर कोणत्या देवाविषयी आदर वाटत नव्हता. पहा बरं, खरोखर या अनन्य भावा इतकं महत्त्वाचं ह्या परमार्थ मार्गामध्ये काही नाही. सर्व दैवी गुण या अनन्यते पाठी येतात अंतःकरणामध्ये सद्गुरु कृपेनं. इतर कोणत्या देवाविषयी आदर वाटत नव्हता म्हणजे काय की इतर कोणत्या देवांविषयी भावच नव्हता, त्याकडे लक्षच नव्हतं, त्यांच्याबद्दल विचारच नव्हता, चिंतनच नव्हतं. अशी ही अनन्यता ज्यांच्या हृदयात असते त्यांना खरं प्रेम येतं. आम्हाला प्रेम येत नाही असं आम्ही अनेकदा म्हणतो. नामामध्ये प्रेम येत नाही, सद्गुरूंच्या चरणी प्रेम येत नाही. का प्रेम येत नाही असा जेव्हा विचार आम्ही करतो त्यावेळी लक्षात येतं की आमचं प्रेम विखुरलेलं असतं. लौकिकात तर असतंच, पण समजा लौकिक आम्ही लांघून सद्गुरू कृपेनं पुढं आलो आहे आणि परमार्थ मार्गामध्ये दृढ चालण्याची इच्छा आहे हृदयाची, पण तेव्हासुद्धा जर प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही वेगवेगळ्या देवांचा आश्रय घेत असू, आजच्या काळामध्ये ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण या इंटरनेट नावाच्या जाळ्यामध्ये आम्हाला इतक्या तऱ्हेची माहिती मिळत असते. आणि काय होतं, ज्यावेळी आम्ही एक मास फॉलोईंग बघतो एखाद्या व्यक्तीबद्दल असेल जो परमार्थ मार्गाबद्दल सांगतो आहे, किंवा काही लोकांना म्हणजे जे सत्पुरुष आहेत किंवा वेगवेगळ्या पंथाचे लोक आहेत त्यांना एकत्र घेऊन काही आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. अशांचं इंटेन्शन चुकीचं असतं असं नाही, पण ज्यावेळी आम्ही त्याच्या खोलात जाऊन ते प्रत्येक फॉलो करायला बघतो त्यावेळेला मात्र फार तारांबळ उडते मनाची. ऑलरेडी स्कॅटर्ड असलेलं आमचं मन हे अशा विविध गोष्टींमध्ये विखुरलं जाऊन प्रपंच बरा होता की असं म्हणायची वेळ येते परमार्थ मार्गामध्ये आल्यानंतर. त्यामुळे असं न व्हावं यासाठी ह्या सुतीक्ष्णांसारखं चरित्र तुलसीदासांनी जे ठायी ठायी आम्हाला अनन्यतेचं महत्त्व सांगितलं आहे त्याला फार 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 महत्त्व आहे. ज्याला सद्गुरूंच्या ठायी भगवंत बघता येत नाही त्याला कुठं भगवंत बघता येणार नाही का. त्यामुळे अशा चरित्रांमधून आम्ही ते अनन्यतेचं महत्त्व शिकावं आणि तदनुसार आमच्या मनाची धाटणी कशी असावी हे लक्षात घेऊन त्यानुसार प्रवास केला तर कृपेचा वर्षाव आम्ही हर घडी अनुभवू शकतो. कारण खरी कृपा मनच आमचं करतं आहे, आमच्यावर करत असतं. कारण मन ही प्रत्यक्ष भगवंतांची विभूती आहे आणि ज्यावेळी ते मन स्थिर होतं एका चरणाशी त्यावेळेला त्या मनामध्ये दुसरा भावच जिथं उमटणं बंद होतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं कालच्या भागामध्ये जे सुखमूल बघितलं आपण, काय आहेत श्रीराम भगवंत काय आहेत तर सुखाचं निधान, सुखाचं मूळ आहेत. ते कसे आहेत हे आमच्या अंतःकरणावर उमटतं. त्यामुळे असे हे सुतीक्ष्ण ऋषी जेव्हा त्यांना कळलं की श्रीराम येत आहेत तेव्हा काय झालं, प्रभु आगवनु श्रवण सुनि पावा, करत मनोरथ आतुर धावा, हे विधि दीन बंधु रघुराया, मोसे सठ पर करिहहि दाया, सहित अनुज मोहि राम गोसाई, मिलिहहि निज सेवक की नाई, मोरे जिय भरोसा दृढ़ नाही, भगति बिरति न ज्ञान मन माही,
नहीं सतसंग जोग जप जागा, नहीं दृढ़ चरण कमल अनुरागा, एक बानी करुणा निधान की, सो प्रिय जाके गति न आन की. ज्यावेळी ह्या सुतीक्ष्ण मुनींना प्रभूंचं आगमन होतं हे कळलं, तेव्हा हृदयामध्ये मनोरथ घेऊन आतुर होऊन धावत निघाले. आपण खरोखर ह्या सुतीक्ष्ण चरित्र पूर्ण नजरेसमोर आणावं, आपल्या अंतर्चक्षूंसमोर हे अनुभवावं, म्हणजे काय त्याची डेप्थ आहे, काय त्याची हाईट आहे हे आपल्याला कळेल. आणि मनात म्हणतायत की हे विधात्या, दीनबंधू आहेत रघुनाथ, पण ते माझ्यासारख्या दुष्टावर दया करतील का? मोसे सठपर करीहही दाया. माझ्यासारख्या दुष्टावर दया करतील का विचारतायत. कसं आहे पहा, जो खरा भक्त असतो त्याला आपल्या भक्तीबद्दल खरं खात्रीच नसते. आपण काल अर्धच बघितलं ते खरं, की अपबल तपबल और बाहुबल, चौथो बल है दाम, सूर किशोर कृपाते सब बल हारे को हरिनाम. असं सूरदासांनी एक गोड आपल्या पदामध्ये लिहिलं आहे की कसलंही बळ जोपर्यंत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं हरिनामाचा म्हणजेच भगवंताचा, कारण ते एकरूप आहेत, त्यांचा आश्रय घेणं हे खऱ्या अर्थानं शक्य होत नाही. जोपर्यंत हृदयामध्ये मी हरिभक्त परायण आहे हा भाव आहे, तोपर्यंत खरा तो हरिभक्त परायण असण्याची शक्यता कमी असते. म्हटलं जातं की हरिभक्त आहे हा अहंकार, हा अभिमान हृदयाशी बाळगावा, असंही सांगितलं जातं काही ठिकाणी, आपण बघतो संतांच्या चरित्रांमधून, ग्रंथांमधून. पण हा अभिमान कसला आहे तर तो सेवक धर्माचा अभिमान आहे, जो इथं सुतीक्ष्ण आम्हाला पुढे सांगतायत की रघुनाथ माझ्यासारख्यावर कृपा करतील का? कारण काय म्हणतायत, सहित अनुज मोहि राम गोसाई, मिली हही निज सेवक की नाई, मोरे जिय भरोस दृढ नाही, भगती बिरती न ज्ञान मन माही. माझे स्वामी आहेत राम, असे माझे स्वामी लक्ष्मणासह मला आपल्या सेवकाप्रमाणे सेवक जाणून भेटतील का, याची माझ्या मनाला काही खात्री वाटत नाही. मोरे जिय भरोस दृढ नाही. कारण काय म्हणतायत, भगती बिरती न ज्ञान मन माही. माझ्या मनामध्ये ना भक्ती, ना वैराग्य, ना ज्ञान. ही भक्ती मार्गाची विशेषता आहे पहा. दिस इज द ब्युटी ऑफ डिव्होशन. हा ॲटिट्यूड असल्याशिवाय भक्ती फळत नाही. आणि हा आणलेला ॲटिट्यूड नसतो बरं का, त्यामध्ये दंभाचा अंशसुद्धा नसतो. हे खरं खरं आतमध्ये वाटत असतं. ते कसं आपल्याला त्याचा अनुभवच नसतो, त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थानं कळू शकत नाही की हे असं का वाटतं भक्ताला, नाही का. त्यामुळे तो अनुभव खरोखर गुरूंनीच द्यावा लागतो की कसं माझ्याकडे काही नाही, किती मी दीनहीन आहे, आणि तरी तुम्ही मला इतक्या माझ्या पातळीपर्यंत येऊन उचलून वर घेण्याची इच्छा करताय, माझ्यासाठी खपताय, रात्रंदिवस खपताय. ज्याला सद्गुरू आपल्यासाठी काय करतायत ह्याची एवढीशी चुणूक जरी अंतःकरणामध्ये त्यांच्या कृपेनं मिळाली ना, तो सद्गुरू चरण सोडून दुसरीकडे कुठं जाणंच शक्य नाही. ती चुणूक मिळेपर्यंत हे जे आम्हाला संत सत्पुरुष सांगतात की काय करतात गुरु, काय करतात भगवंत, यावर पूर्ण श्रद्धा ठेवून तो भाव अंतरी जपण्याचा अभ्यास करावा लागतो. जे भगवंत सांगतात अभ्यास योगयुक्तेनं,
तू अभ्यास कर. त्या भावाचा सुद्धा अभ्यास करणं म्हणजेच श्रद्धा दृढ करणं. ती छोट्या छोट्या गोष्टीतून श्रद्धा दृढ करावी लागते आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जी चुणूक दिसते ती कायम हृदयाशी जपावी लागते. म्हणजे एक लहानसा अनुभव जरी आला सद्गुरू प्रेमाचा, त्यांच्या सहाय्याचा, तो आम्हाला आयुष्यभर पुरावा. पुन्हा दुसरा अनुभव कधी मिळेल याकडं आमचं लक्ष असू नये असं संत सांगतात. त्यामुळे अशी लीनता, दीनता हृदयामध्ये येण्यासाठी हे सुतीक्ष्ण चरित्र आहे खऱ्या अर्थानं. ना माझ्यात भक्ती, ना विरक्ती, ना ज्ञान. कोण बोलतंय? जो अखंड तपश्चर्येमध्ये आहे. कशासाठी? गुरूंना गुरुदक्षिणा पोहोचवण्यासाठी. गुरूंनी सांगितलेल्या आज्ञेचं पालन माझ्याकडून या लाईफटाईममध्ये व्हावं, ह्या दुर्दम्य इच्छेनं ती तपस्या होतीये. असे सुतीक्ष्ण, ज्यांना सपने हो आन भरोस न देवक, दुसरीकडे कुणाचा भरोसाच नाही, असे सुतीक्ष्ण मुनीसुद्धा आपल्या भक्तीच्या स्तराबद्दल साशंक आहे मी म्हणतायत. आणि पुढे म्हणतायत, नहीं सतसंग जोग जप जागा, नहीं दृढ चरण कमल अनुरागा, एक बानी करुणा निधान की, सो प्रिय जाके गती न आन की. पुन्हा अनन्यता सांगतायत आम्हाला. ज्याला कुणाचाही आधार नाही तो प्रभूंना प्रिय असतो. मी कधी सत्संग केला नाही म्हणतात, कधी योग केला नाही, जप नाही, यज्ञ नाही, काही केलं नाही, प्रभूंच्या चरणी माझं दृढ प्रेमही नाही. नाही दृढ चरण कमल अनुरागा. म्हटलं ना, जो जप करतो त्याला कधीच वाटत नसतं की मी माझ्याकडून जप होतो. आणि ज्याचं प्रेम असतं त्याला कधीच वाटत नाही की माझं प्रेम असू शकतं, मी प्रेम करण्याच्या पात्रतेचा आहे असंच त्याला वाटत नाही. कारण त्याचं प्रेमास्पद जे असतं त्याचं प्रेमच त्याला इतकं भरभरून जाणवत असतं की स्वतःच्या ह्या लहान जीवभूत प्रेमाचा त्याला विसर पडलेला असतो. त्यामुळे म्हणतायत की असं माझ्यात काहीच नाही, पण दयेचं भांडार आहेत, करुणा निधान आहेत प्रभू, त्यांचा तो स्वभावच आहे. त्यामुळे हे मात्र खरं आहे की ज्याला कुणाचा आधार नाही सो प्रिय जाके, तो प्रभूंना प्रिय असतो. त्यामुळे हा स्वभाव आठवला. पहा बरं, मनामध्ये साशंकता आहे की प्रभू मला भेटतील की नाही, पण ज्यावेळी हे, म्हणूनच प्रभूंचं गुणवर्णन, सद्गुरूंचं गुणवर्णन कशासाठी ऐकायचं, कशासाठी करायचं, कशासाठी चिंतन करायचं, ज्या योगे आमच्या मनातल्या हीनपणाच्या भावनेला एक फुंकर मिळावी. आणि त्यामुळे पुढे म्हणतायत, होई है सुफल आजु मम लोचन, देखी बदन पंकज भव मोचन, निर्भर प्रेम मगन मुनि ज्ञानी, कही न जाई सो दसा भवानी. पुन्हा मूळ संवादाकडे आलो बरं का आपण. मूळ ज्यांच्यामध्ये हा संवाद सुरू आहे ते शिवभगवान आणि आमची भवानी माता. त्या संवादामधला मधली ही चौपाई घातली तुलसीदासांनी की हा प्रभूंचा स्वभाव जेव्हा आठवला, त्यांच्या करुणेचा स्वभाव जेव्हा आठवला, तेव्हा मात्र सुतीक्ष्ण मुनी आनंदमग्न झाले आणि म्हणू लागले की या भवबंधनातून मुक्त करणारे जे माझे प्रभू आहेत त्यांचं गोजिर मुखकमल बघून आज माझ्या डोळ्यांचं पारणं फिटेल. आणि शिवभगवान सांगतायत, हे भवानी, ज्ञानी असलेले हे सुतीक्ष्ण मुनी प्रेमामध्ये अशा रीतीनं पूर्णपणे बुडून गेलेत. मी त्यांची दशा वर्णन करू शकत नाही, अवर्णनीय आहे त्यांची दशा. अशा रीतीनं शिवभगवानसुद्धा ह्या सुतीक्ष्ण मुनींकडे डोळे लावून बसलेत की कशी अवस्था आहे त्यांची. आणि भवानी मातेला सांगतायत की अशी अवस्था मी कुणाचीच बघितली नाही, अवर्णनीय अशी दशा आहे. जे प्रेमामध्ये निमग्न झालेत, ज्ञानी मुनी प्रेमामध्ये निमग्न झालेत, पूर्णपणे निमग्न झालेत, निर्भर प्रेम, एक प्रकारे प्रेमाला वश झालेत.
आणि अशी अवस्था झाली की काय होतं, कशी झाली सुतीक्ष्ण मुनींची स्थिती. तर दिसी अरूबी दिसी पंथ नहीं सूझा, को मैं चले कहाँ नहीं बूझा, कबहू कफिरी पाछे मुनि जाई, कबहू क नृत्य करई गुण गाई. दिस इज द एपिटमी ऑफ डिव्होशन. हा जो अष्टसात्विक भाव आहे, जो सहज भाव आहे भक्तीचा, तो खूप खूप जन्मांच्या पुण्याईनं हृदयामध्ये भक्ताच्या प्रकट होऊ शकतो प्रभुकृपेनं. म्हणतायत सुतीक्ष्ण मुनींना कुठे चाललो आहे कळतच नव्हतं, कुठल्या दिशेनं चाललो आहे, रस्ता कोणता आहे काही भान नाही, कोण आहोत आपण ह्याचं भान नाही, कुठं चाललो आहे याचं भान नाही. कधीकधी मागे वळून पुन्हा पुढे चालू लागायचे, रस्ता चुकलो असं वाटायचं पण तसेच पुढं जायचे, कधी प्रभूंचे गुणगात नाचू लागायचे. अशी ही प्रेमभक्ती सुतीक्ष्ण मुनींनी प्राप्त करून घेतली होती. हे जे भाव आहेत ते वाचून कळतच नाहीत, त्यामुळे त्याची चव किंवा त्याची खोली किंवा त्याची इंटेन्सिटी, तीव्रता ही सुद्धा आपल्याला कळू शकत नाही. अनेक संत महंतांच्या चरित्रांमधून आपल्याला याचे उल्लेख आढळतात, पण केवळ सद्गुरू कृपेनं आणि खऱ्या अर्थानं सद्गुरू संत सत्पुरुषांच्या सानिध्यानं ह्याची चव मिळाली तर मिळते. आणि यामध्येच खरं सत्संगाचं महत्त्व आहे. म्हणजे प्रेमभक्तीमध्ये तुमची वाटचाल सुरू आहे आणि या दशा अनुभवल्या नाहीत तर मग काही त्याला तुम्ही खरं जे मिळवायचं ते मिळवलं नाही असं संत सांगतात. बरं का. त्यामुळे ह्या सर्व दशा ज्या आहेत त्या प्रभुकृपेनं गुरुकृपेनं अंतःकरणामध्ये निपजतात आणि त्याचा पाया पुन्हा अनन्यताच असतो. कारण अनन्यतेशिवाय आमचं मन स्थिर होतच नाही. पूर्ण शरणागती एका ठाई झाल्याशिवाय आमचं मन स्थिर होतच नाही. पण जेव्हा ते स्थिर होतं त्यावेळेला म्हणजे ह्या भक्तिमार्गामध्ये हे अनुभव संत कृपेनं सद्गुरू कृपेनं आम्हाला येऊ शकतात. त्या मागे लागू शकत नाही आपण, म्हणजे ते अनुभव यावेत यासाठी काही करू शकत नाही. कारण ही एक सहजावस्था आहे, ती देणगी आहे, ते दान आहे सद्गुरूंचं. त्यामुळे हे केवळ त्या अखंड नामसाधनेनं अखंड प्रेमसाधनेनं घडू शकतं त्यांच्या कृपेनं. आणि म्हणतायत आता पहा बरं, खूप गोड आहे. अबिरल प्रेम भगति मुनि पाई, प्रभु देखई तरु ओट लुकाई, अतिशय प्रीति देखी रघुबीरा, प्रगटे हृदय हरन भवभीरा. शिवभगवान तर म्हणतातच आहेत की मी वर्णन करू शकत नाही हे भवानी, ती जी प्रेमभक्ती आहे, कारण ती वर्णनात बसतच नाही. त्यामुळे शिवभगवान म्हणतायत मी वर्णन करू शकत नाही. आणि प्रभू श्रीराम काय करतायत तर अशी ही प्रगाढ अविरल, काय गोड शब्द आहे पहा, अविरल भक्ती, जी विरळ होत नाही अशी ती अविरल भक्ती. म्हणजे अखंड भक्ती. जे समर्थ म्हणाले विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावावे. ते विभक्त म्हणजे काय, प्रत्येक क्षणी जो विभक्त नसतो, प्रत्येक क्षणी जो भक्त असतो त्याला अविरल भक्ती म्हणतात. त्यामुळे अशी प्रगाढ अविरल प्रेमभक्ती प्राप्त केली होती सुतीक्ष्ण मुनींनी. आणि काय गोड पहा, प्रभू देखई तरु ओट लुकाई. ती प्रेमोन्मत्त दशा सुतीक्ष्ण मुनींची प्रत्यक्ष प्रभू श्रीराम वृक्षा आड लपून बघतायत. काय पहा, असं कुणा भक्ताच्या वाट्याला आलं असेल. प्रकट होतील भगवंत, पण आपल्या भक्ताची दशा बघण्यासाठी वृक्षा आड लपून बसणारे प्रभू. काय सुतीक्ष्ण मुनींचा भाव असेल आपण विचार करू शकतो.
आणि म्हणतायत की आत्यंतिक ते प्रेम बघून सुतीक्ष्ण मुनींचं भवभय हरण करणारे असे रघुनाथ मुनींच्या हृदयामध्ये प्रकट झाले. बरं का, ज्यावेळी ते दर्शन मुनींना घडलं हृदयामध्ये, त्यावेळी मुनी मग माझ अचल होई बैसा, पुलक शरीर पनस फल जैसा, तब रघुनाथ निकट चली आए, देखी दशा निज जन मन भाए, मुनि ही राम बहु भांति जगावा, जागन ध्यान जनित सुख पावा, भूप रूप तब राम दुरावा, हृदय चतुर्भुज रूप दिखावा. आहा, खरोखर म्हणतायत हृदयामध्ये श्रीरामांचं दर्शन झालं आणि मुनी सुतीक्ष्ण रस्त्यामध्ये स्तब्ध होऊन बसले. मटकन बसावं ना खाली तसे. द मोमेंट ही सॉ श्रीराम इन हिज हार्ट. आणि म्हटलंय पुलक शरीर पनस फल जैसा. पुन्हा ही एक अष्टसात्विक स्थिती आहे की ज्यामध्ये सगळे शरीरावरचे म्हणजे रोमांच जे येतात, रोमांच्यामुळे फणसासारखं काटेदार त्यांचं शरीर झालं आहे म्हटलं आहे. बरं का. आणि अशा त्या प्रेमस्थितीमध्ये रघुनाथ सुतीक्ष्ण मुनींच्या जवळ आलेत आणि ही आपल्या भक्ताची ही प्रेमदशा बघून अत्यंत प्रसन्न झाले. त्यांना आवडलं ते. बरं का. आणि म्हटलंय श्रीरामांनी त्यांना जागा करण्याचा खूप प्रयत्न केला. बहुभाती जगावा. अनेक तऱ्हेनं सुतीक्ष्ण मुनींना उठवण्याचा, त्या प्रेमदशेमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बरं का. पण ते जागे झाले नाहीत, कारण त्यांना प्रभूंच्या ध्यानाचं सुख, ध्यानजनित सुख पावा, हृदयामध्ये ध्यानाचं सुख लाभत होतं. त्यामुळे ते सगुण श्रीराम येऊन त्यांना उठवत आहेत, पण त्यांना काही भान नाही. बरं का. काय काय स्थिती असेल पहा. आणि त्यावेळी जेव्हा आता हा आपला भक्त उठतच नाही, त्यातून बाहेरच येत नाही, हे श्रीरामांनी बघितलं, तेव्हा प्रभूंना काय करावं लागलं. श्रीरामांनी आपलं भूपरूप, राजरूप जे होतं त्यांच्या हृदयामध्ये प्रकट झालेलं, ते लपवलं आणि चतुर्भुज रूपानं प्रकट झाले त्यांच्या हृदयामध्ये. आपल्या मूळ रूपामध्ये श्रीराम प्रकट झाले सुतीक्ष्ण मुनींच्या हृदयामध्ये. पण हे पुन्हा भक्ती मार्गातला हा एक खूप मोठा काय म्हणायचं, पैलू म्हणायचं का, गोडवा म्हणायचं, की ज्या रूपामध्ये मन आसक्त असतं ते सोडून वेगळं त्याच आराध्याचं रूपसुद्धा भावत नाही भक्ताच्या मनाला. बरं का. त्यामुळे त्या रामरूपावर आसक्त असलेले मुनी सुतीक्ष्ण जेव्हा त्यांना ते चतुर्भुज रूप, मूल रूप असो पण ते दिसायला लागलं, तेव्हा मात्र मुनि अकुलाई उठा तब कैसे, बिकलहीन मनी फनी बर जैसे, आगे देखी राम तन श्यामा, सीता अनुज सहित सुख धामा. आपलं जे इष्ट स्वरूप आहे श्रीरामांचं, ते जेव्हा अंतर्धान पावलं हृदयामध्ये आणि हे चतुर्भुज रूप प्रकट झालं, तेव्हा कसे व्याकुळ झाले म्हटलंय. मणी असतो सापामध्ये, तो मण्याविना जो जसा सर्प व्याकुळ होऊन जातो, तसे मुनी सुतीक्ष्ण व्याकुळ झाले. आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सीतामाता आणि लक्ष्मणासह श्यामल मूर्ती असलेले श्यामसुंदर सुखधाम श्रीराम त्यांना दिसले. आणि ज्यावेळी हे दर्शन झालं सगुण साकार रूपामध्ये, तेव्हा
परेउल कुटईव चरणनि लागी, प्रेम मगन मुनी बरबड भागी, भुज बिसाल गहिलिये उठाई, परम प्रीती राखे उरलाई. प्रेमात मग्न आहेत हे सुतीक्ष्ण मुनी. आणि ज्यावेळी असं हे श्रीराम सीता लक्ष्मणांचं दर्शन झालं तेव्हा बडभागी असलेले हे श्रेष्ठ मुनी दंडवत करून परेऊ लकुट इव चरणनी लागी. काय लिहिलंय तुलसीदासांनी. लोळण घेतली श्रीरामांच्या चरणाशी आणि श्रीरामांनी आपल्या विशाल भुजांनी धरून त्यांना उठवलं आणि अत्यंत प्रेमानं हृदयाशी धरलंय. आणि कसे दिसतायत दोघे हे भगवंत आणि भक्त. मुनिही मिलत अस सोह कृपाला, कनक तरुही जनु भेटत माला, राम बदनु बिलोक मुनी ठाढा, मानहु चित्र माझ लिखी काढा. कृपानिधान श्रीराम जेव्हा सुतीक्ष्ण मुनींना भेटत होते तेव्हा कसं वाटत होतं म्हणतायत तुलसीदास. सोन्याच्या वृक्षाला तमाल वृक्ष मिठी मारत असावा तसं हे दृश्य होतं. फक्त भगवंतांची आगळी भेट होती ही. भगवंतांनी भक्ताला त्या प्रेमदशेमधून बाहेर काढून दर्शन दिलेलं अशी ही भेट होती. निस्तब्ध उभे आहेत मुनी सुतीक्ष्ण आणि एकटक श्रीरामांचं मुख न्याहाळत आहेत. जो निरागस असतो, जो बालभावामध्ये स्थित असतो, त्याच्या हृदयाचा सरळपणा, कोमलपणा हा कितीही ज्ञानप्राप्तीनंतरसुद्धा मलिन होत नाही. किंबहुना त्याला झळाळी येते. उगीच सोन्याचा वृक्ष म्हटलेलं नाही तुलसीदासांनी सुतीक्ष्ण मुनींना. तपस्येमध्ये, त्या प्रेमभावनेमध्ये तापलेलं सोनं येते. त्यामुळे अशा ह्या सोन्याच्या वृक्षाला तमालवर्णी श्रीरामांनी मिठीत घेतलं. एकटक श्रीरामांचं मुख न्याहाळत राहिले. कसे दिसतायत म्हटलंय. मान हो चित्र माझ लिखी काढा. जणू चित्र चितारून बनवले असावं त्यांना. म्हणजे केवळ चित्रासारखे स्थिर स्तब्ध होऊन राहिले, काहीच सुचेना. आणि त्यावेळी थोडासा धीर धरून, तब मुनी हृदय धीर धरी, गहिपद बारही बार, निज आश्रम प्रभु आनि करी, पूजा विविध प्रकार. कह मुनि प्रभु सुनु बिनती मोरी, स्तुति करऊँ कवन विधि तोरी, महिमा अमित मोरी मति थोरी, रवि सन्मुख खत्योत अंजोरी. सुतीक्ष्ण मुनींनी मनात धीर धरून वारंवार प्रभुचरणांना स्पर्श केला. नंतर श्रीरामांना घेऊन आपल्या आश्रमात गेले. अनेक तऱ्हेनं पूजा केली त्यांची. आणि म्हणतायत, हे प्रभो, माझी विनंती ऐका. पण मी कशा प्रकारे तुमची स्तुती करू. तुमचा महिमा अपार आहे, त्याला थांगच नाही. आणि माझी बुद्धी अत्यल्प आहे. मोरी मती थोरी, जणू सूर्यासमोर काजव्याचा प्रकाश असावा तसा मी आहे. तुमची स्तुती मी काय करू. त्यामुळे असं म्हणून आता सुतीक्ष्ण मुनी कसं आहे पहा. स्तुती करता येत नाही ज्यांच्याबद्दल काही बोलता येत नाही, त्यांचीच स्तुती करावी, त्यांच्याबद्दलच बोलावं असं वाटत राहत असतं भक्ताला. त्यांच्याशिवाय काही ऐकायला, बोलायला, बघायला आवडत नाही तो भक्त. त्यामुळे कितीही
थोरी मती असली तरी सुतीक्ष्ण मुनींनी जे वर्णन, जी स्तुती प्रभूंची केली आहे त्याला तोड नाही. पण ती आजच्या भागात नाही, कारण खरोखर ती स्तुती प्रत्येक रामभक्तानं आपल्या हृदयामध्ये टाचून ठेवावी अशी स्तुती आहे. त्यामुळे कशी स्तुती हे प्रेमी भक्त आपल्या आराध्याची करतात आणि पुढे आपली गुरुदक्षिणा कशी पूर्ण करतात ह्याची गोड गोष्ट तुलसीदास आम्हाला सांगतील, ती आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.